नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल रोहन टेक्निकलमध्ये. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये काही आपण 7/12/8ची व्हिडिओ केलेली होती. भूमी महाभूमी लेखमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली होती. त्यामध्ये काही जणांची कमेंट अशी आली आपल्याला की सर मालमत्ता पत्रक कसं डाउनलोड करायचं. काही जणांना मालमत्ता पत्रकची खूप आवश्यकता असते व त्यांना ते मालमत्ता पत्रक डाउनलोड करता येत नाही. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन मालमत्ता पत्रक जे आहे ते फ्रीमध्ये कसं डाउनलोड करायचं. आपण जे 7/12/8साठी वेबसाईट वापरलो होतो त्याच वेबसाईटचा आपल्याला वापर करायचा आहे आणि त्याच वेबसाईटचा वापर करून मालमत्ता पत्रक फ्रीमध्ये घर बसल्या कसं डाउनलोड करायचं, त्याची प्रिंट कशी द्यायची, ते 2 रुपयामध्येच कसं काढून घ्यायचं, म्हणजे त्याला जास्त खर्च लागणार नाही. असं तुम्ही कोणत्याही कॅफेवरती गेलात तर तुम्हाला 50 ते 100 रुपये लागतील मालमत्ता पत्रक डाउनलोड करण्यासाठी. तर आपला जर व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला 50 ते 100 रुपये खर्च करण्याची कोणतीही गरज नाही. तर तुम्ही एकदम फ्रीमध्ये मालमत्ता पत्रक डाउनलोड करू शकता. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की ऑनलाईन घर बसल्या मालमत्ता पत्रक कसे डाउनलोड करायचे आणि त्याला काय काय म्हणजे तुम्हाला काय कोणत्या कोणत्या गोष्टीची मदत लागते, कोणकोणत्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्ही घर बसल्या मालमत्ता पत्रक डाउनलोड करू शकाल. तर मित्रांनो, आपल्याला आता आपलं डेस्कटॉप स्क्रीन जे आहे ते डेस्कटॉप स्क्रीन रिफ्रेश करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आपलं गुगल जे आहे ते गुगल ओपन करायचं आहे. गुगल ओपन करून आपल्याला त्यामध्ये 7/12ची जी लिंक होती ते 7/12 फ्री ऑनलाईन फ्री डाउनलोड म्हणून टाकायचं आहे. त्याच वेबसाईटवर मी तुम्हाला मालमत्ता पत्रक कसे डाउनलोड करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. भूमी लेख महाभूमी ही वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे. तुम्ही थोडं कन्फ्यूज होताल की 7/12मध्ये कसं मालमत्ता पत्रक डाउनलोड होईल. तर तुम्ही बघू शकता, जे आपण 7/12ला डेस्कटॉप ओपन करतो तोच डेस्कटॉप येथे आलेला आहे. आता आपल्याला यामध्ये विभाग निवडायचा आहे. जसं की मी छत्रपती संभाजीनगर विभाग निवडत आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग निवडल्यानंतर यामध्ये मला जिल्ह्यांची नावं दिसत आहेत. धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी असे जे काही जिल्ह्यांचे नाव आहेत ते जिल्ह्यांचे नावं दिसत आहेत. मी आता गो केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाकडे पुनर्निर्देशित करीत आहे म्हणून आलेलं होतं. आता यामध्ये तुम्ही बघू शकता 7/12/8 आणि त्याच्यानंतरचंच ऑप्शन जे आहे ते मालमत्ता पत्रक म्हणून आहे. तर आपल्याला त्याला सिलेक्ट करायचं आहे. आता आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. ते जिल्हा निवडा म्हणून आलेला आहे. तर जिल्ह्यामध्ये आपण जो काही आपल्याला जिल्हा निवडायचा आहे त्या ज्या जिल्ह्याचा आपल्याला मालमत्ता पत्रक काढायचा आहे तो जिल्हा निवडायचा आहे. जसं की आता मी लातूर निवडलेला आहे. तर लातूर निवडल्या म्हणजे आपण लातूरचा खूप वेळेस काढला म्हणून आपण हिंगोली निवडूया. तर मी हिंगोली जिल्हा निवडलेला आहे. आता आपल्याला यामध्ये तालुका निवडा म्हणून दिलेला आहे. तर आपल्याला यामध्ये जो काही तालुका आहे तो हिंगोली जिल्ह्याला जो तालुका असतो तो तालुका घ्यायचा आहे. तुमचा जो तालुका आहे तुम्ही तो तालुका घेऊ शकता. येथे तालुक्यांची जेवढी काही तालुके उपलब्ध आहेत हिंगोली जिल्ह्यासाठी तेवढ्या सर्वांची नावं दिलेली आहेत. आता मी जिल्हा हिंगोली घेतल्यामुळे मी तालुकासुद्धा हिंगोलीच येतो म्हणून हिंगोलीच घेतलेला आहे. तर इथे आता गावपेठ असं आलेलं आहे. तर गाव किंवा गावपेठ यापैकी आपल्याला कोणतंही एक ऑप्शन निवडायचं आहे. म्हणजे गावपेठ जी आहे ते गावपेठ निवडायची आहे आपल्याला. तर यामध्ये जी गावपेठ आहे, आता तुमची जी गावपेठ आहे तेच तुम्हाला निवडायचं आहे. मी फाळेगाव ही गावपेठ निवडलेली आहे. आता CTS नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव आणि नाव शोधा असं आलेलं आहे. तर आता आपण पहिले नाव टाकूया शंकर नावाने आपण एकदा शोधून बघूया. तर प्लीज वेट म्हणून ऑप्शन आलेला आहे, डायलॉग बॉक्स आलेला आहे. आता आपण शंकर नावाने व्यक्तीचे नाव शोधूयात. यामध्ये तुम्ही बघू शकता शंकर नावाने खूप साऱ्या व्यक्तींची नावं आहेत. प्रभू शंकर खडसे, शंकर गणपत परिटकर अशा खूप साऱ्या व्यक्तींची नावं शंकर नावाने आलेली आहेत. म्हणजे पहिल्या नावाने आपण जे शोधले होते त्यामध्ये खूप साऱ्या व्यक्तींची आपल्याला नावं दिसलेली आहेत. आता आपण एका व्यक्तीचे नाव निवडलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं असताल आपला मोबाईल नंबर जर चुकला तर आपल्याला पुढलं जे ऑप्शन येतं ते ऑप्शन येणार नाही. यासाठी आपल्याला मोबाईल नंबर जो आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे आणि बरोबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर चुकल्यानंतर आपल्याला जो मालमत्ता पत्रक जो पाहायचा आहे तो दिसणार नाही. आपण 9 अंकी नंबर टाकले असता आपल्याला चुकीचा ऑप्शन येणार आहे आणि आपण व्यवस्थितरित्या नंबर टाकले असता आपल्याला आपण टॅब बटनचा वापर केला असता आपल्याला मालमत्ता पत्रक पहा असे ऑप्शन दिसणार आहे. तर आपल्याला टॅब बटनचा वापर करून मालमत्ता पत्रकला पहा या ऑप्शनवर आल्यानंतर त्याला क्लिक करून नेक्स्ट पेजवर जायचं आहे. जसं की तुम्ही बघू शकता महसूल विभाग, गाव नमुना नंबर 7/12/8, वरच्या साईडला छत्रपती संभाजीनगर विभाग दिलेला आहे, जिल्हा हिंगोली दिलेला आहे, तालुका निवडा म्हणून दिलेला आहे, पुन्हा गावपेठ फाळेगाव म्हणून दिलेले आहे आणि सिलेक्ट लँग्वेज मराठी म्हणून दिलेली आहे. आता इथं प्लीज एंटर कॅप्चा. तर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा हा व्यवस्थित टाकायचा आहे, न चुकता कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा व्यवस्थित टाकले असता तरच आपल्याला आपलं जे काही
मालमत्ता पत्रक आहे ते बघायला भेटणार आहे. मालमत्ता पत्रक पहा या ऑप्शनला आपण क्लिक करूया. मालमत्ता पत्रक पहा या ऑप्शनला क्लिक केले असता विंडो ओपन होत नाही, म्हणजेच वेबसाईटचं काहीतरी एरर असेल तर आपल्याला कॅप्चा जो आहे तो कॅप्चा व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा व्यवस्थितरित्या टाकून घेतले असता व्हेरीफाय टू व्ह्यू कॅप्चा केले असता व्हेरीफाय टू व्ह्यू कॅप्चा व्ह्यू प्रॉपर्टी कार्ड असं ऑप्शन आलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता की आपलं मालमत्ता पत्रक आहे, महाराष्ट्र शासन मालमत्ता पत्रक म्हणून आलेलं आहे. येथे गावपेठच्या इथे फाळेगाव म्हणून नाव आलेलं आहे. शंकर नारायण कुरवाडे असं त्या व्यक्तीचं नाव आहे आणि याच्या खाली टाईमसुद्धा दिलेला आहे. तसेच या ठिकाणी जे तुम्ही बघू शकता म्हणजे यावर मालमत्ता पत्रकावर सर्व माहिती आलेलीच आहे. यामध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. तर मालमत्ता पत्रकमध्ये तुम्ही बघू शकता 32 प्रमाणे फेरफार क्रमांक 32 प्रमाणे असे हे दिलेले आहे. 20/6/2015ला याचे अपडेट झालेले असेल. अशा प्रकारे तुम्ही एकदम सहज आणि सोप्यारित्या मालमत्ता पत्रक डाउनलोड करू शकता. त्याला कंट्रोल+च्या सहाय्याने तुम्ही झूम इन करून सुद्धा बघू शकता. काही जरी तुम्हाला अडचण आली तर तुम्ही आपल्या टेक्निकल चॅनलवर तुम्ही कमेंट करू शकता. अशा प्रकारे आपण तुम्हाला 7/12 जसं आपण फ्रीमध्ये काढला, 8 कसं फ्रीमध्ये काढला, तसंच मालमत्ता पत्रक फ्रीमध्ये कसं काढायचं आणि त्याची स्टेप बाय स्टेप पद्धत सांगितलेली आहे. तुम्हाला व्यवस्थितरित्या सर्व माहिती सांगितलेली आहे. तर तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्ही जे काही आपलं मालमत्ता पत्रक ज्यांना काय कोणाला काढायचं आहे ते एकदम व्यवस्थितरित्या काढू शकता. मालमत्ता पत्रक काढणे काही एवढे अवघड नाही. तुमचे काम जे आहे ते तुमचं कामसुद्धा भागून जाईल. फक्त तुम्हाला जे काही वेबसाईट आहे ते वेबसाईट व्यवस्थितरित्या वापरायचं आहे आणि एकदम फ्रीमध्ये तुम्ही तुमचं मालमत्ता पत्रक जे आहे ते डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघितला असाल की आपण एकदम सहज आणि सोप्या रीतीने मालमत्ता पत्रक डाउनलोड केलेलं आहे. तर आपल्याला फक्त 7/12/8साठी जी भूमी लेख महाभूमीची वेबसाईट जी होती त्याच वेबसाईटचा वापर करून आपण फ्रीमध्ये मालमत्ता पत्रकसुद्धा डाउनलोड केलेलं आहे. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 7/12/8 याच वेबसाईटवरून काढून दाखवलेलं होतं आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मालमत्ता पत्रकसुद्धा तुम्हाला याच वेबसाईटने एकदम फ्रीमध्ये मोफतमध्ये काढून दाखवलेलं आहे. अशा पद्धतीचा तुम्ही जर वापर केला तर तुम्हाला जे काही तुमच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर मालमत्ता पत्रक लागणार असेल तर तुम्ही एकदम सहज आणि सोप्या रीतीने ते मालमत्ता पत्रक डाउनलोड करू शकता आणि तुमचे काम भागवू शकता. जसेच तुम्हाला कोणाला दाखवायचे असेल तर ते मालमत्ता पत्रक तुम्ही डाउनलोड करून सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या कॉम्प्युटरमध्ये दाखवू शकता. त्याची ऑनलाईन प्रिंट जरी घेतला तर तुम्हाला 2 रुपयाचा खर्च येणार आहे. 2 रुपयाचा खर्च करून तुम्ही ते जे हार्ड कॉपी आहे ते हार्ड कॉपी तयार करून सुद्धा तुम्हाला कोणाला द्यायचे असेल तर तुम्ही ते मालमत्ता पत्रकची हार्ड कॉपी कोणालाही देऊ शकता. ते पण फक्त 2 रुपयामध्ये. ऑनलाईन आपल्याला डाउनलोड करण्यासाठी काही खर्च लागणार नाही. ते ऑनलाईनमध्ये तर मालमत्ता पत्रक एकदम फ्रीमध्ये डाउनलोड होणार आहे. तुम्हाला कोणत्याही अडचण येणार नाही. तुम्ही फक्त व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा. मोदी कोठेही स्किप करू नका. स्किप केला तर तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही व तुम्हाला प्रॉब्लेम येईल. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला समजेल की मालमत्ता पत्रक कसे डाउनलोड करायचे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आणि काही अडचण असेल तर कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.